श्री स्वामी समर्थांची कथा। अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार मानले जातात। त्यांचा जन्म, आईवडील किंवा मूळ गाव याबद्दल निश्चित माहिती नाही। ते स्वतः म्हणत, मी सर्वत्र आहे आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। अक्कलकोटमध्ये आगमन। इ.स. 1856 च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटजी सोलापूर येथे आले। तेथे त्यांनी अनेक वर्षे वास्तव्य केले। त्यांच्या दर्शनासाठी दूरदूरहून लोक येत असत। गरीब, श्रीमंत, राजा, प्रजा सर्वांना ते समान प्रेम देत। चमत्कार आणि कृपा। स्वामी समर्थांनी अनेक भक्तांचे संकट दूर केले। आजारी लोकांना आशीर्वाद देऊन बरे केले। निराश लोकांना धैर्य दिले। अडचणीत सापडलेल्या भक्तांना मार्ग दाखवला। ते नेहमी म्हणत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। या वाक्यामुळे लाखो भक्तांना आत्मविश्वास मिळाला। भक्तावरची कृपा एक प्रसंग। एकदा एक गरीब भक्त फार संकटात होता। त्याच्या घरी अन्न नव्हते। तो स्वामींना प्रार्थना करू लागला। स्वामी समर्थांनी त्याला धीर दिला आणि सांगितले, चिंता करू नकोस। काही दिवसांतच त्या भक्ताला काम मिळाले आणि त्याची परिस्थिती सुधारली। हा प्रसंग दाखवतो की स्वामी समर्थ भक्तांच्या श्रद्धेला कधीही वाया जाऊ देत नाहीत। समाधी। इ.स. 1878 मध्ये स्वामी